यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतात। यवतमाळ मधून ठाणेदारास 1 लाखाची लाच घेताना एसीपी कडून रंगेहात अटक। ठाणेदारास 1 लाखाची लाच घेताना एसीबी कडून रंगेहात अटक। काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दिमाखात उद्घाटन झालेल्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची प्रतिष्ठा आज अक्षरशः धुळीस मिळाली आहे। पारदर्शक व निष्ठावंत कामकाजाचं आश्वासन देणारे याच ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर वर्ग 1 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीपी अमरावतीने 1 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली असून त्यांच्या घराची शुद्ध झाडाझडती करण्यात आली असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्याने आपल्या ओळखीच्या व्यक्तीस 10 लाख रुपये 6 महिन्याच्या अवधीत परत करण्याच्या अटीवर दिले होते। मात्र मुदत उलटूनही पैसे न मिळाल्यानं तक्रारदारानं 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। यावेळी ठाणेदार रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 5 लाख रुपयाची मागणी केली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी एसीबी अमरावती येथे तक्रार दाखल केली। त्या प्रकरणी एसीबी अमरावतीने 12 डिसेंबर रोजी पडताळणी केली असता आरोपी निरीक्षकाने 3 लाखावर सौदा पक्का केल्याचं स्पष्ट झालं। यानंतर रचलेल्या सापळा कारवाई दरम्यान रणधीर यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबी पथकानं त्यांना प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी जेरबंद केलाय। आरोपीवर अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे नुकत्याच उद्घाटन झालेल्या पोलीस स्टेशनच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। न्याय देणारेच लाच मागत असतील तर सामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवावा असा संतप्त सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। कारवाईमध्ये निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्नील निराळे, पोलीस शिपाई शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, चालक सतीश किटकुले, राजेश बैरट यांनी सहभाग घेतलेला आहे।